आफ्टरनून, गुड मॉर्निंग. आम्ही चाललो श्रमसेवेसाठी. काय दिसते लय बेकार दिसतोय. थांब थांब बोट गोरी करते झालं कधी आपण सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी चाललंय. गोरी दिसते ना पूजा. चाललं श्रमसेवेसाठी. तर आता आम्ही आलो आहोत पॉली हाऊसमध्ये. झाडं वगैरे चालू आहे गडागडाप्रमाणे. आम्ही अजून झाड वगैरे नाही लावले. तुम्हाला झाड वगैरे लावतात चालू आहे. आम्ही झाड वगैरे बसलो या ठिकाणी. धोली आहे बघू शकता. आमच्या ग्रुपमध्ये आहेत आणि वृक्षारोपण करणार आहोत. अजून नाही केलंय पण करणार आहोत. आमच्या ग्रुपमधले सगळे आमच्या ग्रुपमधले आहेत. हे वृक्षारोपण करतायत बघू शकता. कसं फास्ट मारतायत. आणि ते किती क्यूट पप्पी आहे बघू शकता. इकडे काही मुली आहेत. सर इंस्ट्रक्शन देतात. हमको कितना मिल चुका है. हम घर पे लेके जाओ तुझे. ये देखो ये नाचते बे ठुमक जानी ये मैं गाइस बघ ना देखो ये डबरी है. मैं डबरू. ये देखो ये बिन काम के रिकाम टेकड़े. देखो बात कर रहे हैं किसी से कर रहे हैं मालूम नहीं. शायद उसके कोई तो होगे. अरे मित्र आपण आलो आहोत गुलाबाच्या बागेत आणि इथे सर इंट्रोडक्शन वगैरे देत आहेत. आम्ही सगळे आहोत बघू शकता. आमचा अख्खा ग्रुप वगैरे आहे. सगळा ग्रुप आहे बघू शकता. आमच्याच ग्रुप मधले आहेत सगळे. आणि इथे सांगितले की फुलं वगैरे नका तोडू. खूप सुंदर असे फुलं आहेत बघू शकता. हा आपला भाऊ हा आमचा भाऊ आहे. आम्हाला फुलं वगैरे खूप भारी आहेत आणि तोडायला नाही आहेत. ते वाईट वाटते पण खूप भारी आहेत. तर आम्ही रोजचं पॉली हाऊस बघितलंय आणि आता आम्ही आहोत. कशाला बघतात. गाईस आम्ही आता पॉली हाऊस बघून आलोय वापस आणि परत चाललोय. कुठे चाललो रे. आम्ही आली तर आमच्या कॅम्पवर चाललो. आता चाललो हॉस्टेलवर. जिथून आलो होतो तिकडे आम्ही परत चाललोय. आम्ही चाललोय आता ग्रामपंचायत मध्ये भांडण करायला. आम्हाला ऊस देत नाही ते खायला. कोणी काय तर कोणी काय. आणि मी हे झाडू घेतलंय. आणि बघू शकता हे काही नमुने. हर्षिकेश कुठे जिने मागे रे ते झूज लावा लागेल आता मला. कारण माझ्यात लावा आलं. कोण कोण बघताय मला माहिती आहे. कोण आले पाहिजे रे. तर हे बघू शकता शेत म्हणजे शेत फिरायला आणले. म्हणजे का माहिती आहे का. कारण की म्हणजे आपण राहतो तिकडे शहर साईडला बरेच जण शेत वगैरे नाही पाहत. म्हणजे डेली नाही जात. त्यांना माहीत असतं पण ते डेली नाही जात. तर आपण म्हणजे असं सगळ्यांसोबत पाहायला वगैरे. ज्यांनी शिकवलंय ना त्याला मी पाया पडत पुढच्या जन्मात तू आयुष्य देऊ नको. तर आम्ही चाललोय परत आता कॅम्पला. पुढचा व्हिडिओ बघूया नंतर. गाईज नारळाचं झाड के पास अभी हम आए. हे बघा हे इथं थांबलेत. सर काय म्हणतात तुम्ही ऐकले तरी पण ऐकून घ्या. कारण सर आहेत. सर हे पिताप्रमाणे असतात. हा दोघे बसतात तिकडे बाकीचे इकडे सगळेजण. वाव कसलं भारी आहे ना. गाईस प्लेट वगैरे घेऊन आम्ही चाललो जेवायला. म्हणजे आम्ही स्वयंपाक केलाय असं. ब्राईटनेस वाढव बघ. हे बघा
हॅलो गायज, गुड इव्हनिंग. तर आता आहे आमचा स्नेहसंमेलन, म्हणजे NSS कॅम्पचं स्नेहसंमेलन. बघू शकता मी तयार झालेली आहे आणि दीदी पण म्हणजे स्नेहल पण तयार झालेली आहे. तर आता आमचा डान्स वगैरे आहे. जर आम्ही कोणत्याच ग्रुपचे डान्स बसून झाले नाही, फक्त आमच्या ग्रुपचे डान्स बसलेले आहेत. ते पण आणि चार. ते पण 4 बसलेले आहेत. तर ब्लॉग मध्ये पुढे दिसेल, तर नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा, सबस्क्राईब करा. बरं ते जाऊ द्या, मी तुम्हाला पुढचं दाखवते. इथे अजून डान्सची प्रॅक्टिस वगैरे चालू आहे, बघू शकता. हाय गाईज, इथं खूप गोंधळ चालू आहे गाईज. आता एकमेकाचं डोकं फोडायची वेळ आली गाईज. आता इथं पहिलं डोकं फोडणार गाईज. घेऊन आली तर गाईज. आम्ही झालो आहे तयार आणि हे यांचं चालू आहे, बघू शकता. आणि या मॅडम कडे बघा, ह्यांचा डान्स आहे आमच्यासोबत. आम्ही तयार झालो आणि हिचं थोबाड नाही धुवून झाला अजून, बघू शकता. वेणी नको पाडू, वेणी नको पाडू, खुले सोड. पुढं वेणी नको पाडू, बंद कर गज 2 मिनिटं. कार्यक्रम संपलाय, बघू शकता सगळे चालले. प्लीज एन्जॉय.